नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 मी शुभ्राला वाऱ्यावर नाही सोडू शकत. जा चालेल ना तिच्या मागे जा. आजपासून तुला तुझे आई वडील मेले. पण माझ्या भविष्यात काय घडणार आहे हे तुम्हाला दिसलं नाही माझी पत्रिका बघून? तुम्ही माझी फसवणूक केलीत. सुलेखा, मी तुझी फसवणूक केलेली नाही आणि आदिनाथलाही करू देणार नाही. मधु, आदिनाथ कुठे आहे? तो मगाशी आला होता त्या मुलीला घेऊन, पण आमच्याशी बराच त्याचा वाद झाला आणि तो तिला घेऊन घराच्या बाहेर पडलाय. हे सगळं चालू असताना तुम्हाला मला उठवणं बोलवणं गरजेचं वाटलं नाही? तसं नाहीये बाबा. डॉक्टरांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं. आदिनाथ कुठे आहे आता? आम्हाला काहीच माहिती नाहीये. मला माहितीये. अगं तू काही बोलली नाहीस आम्हाला. मगाशी माझं दादाशी बोलणं झालं फोन. मग कुठे? सांग ना. तो वसईतच आहे. अगं हो, पण वसईत कुठे आहे? ड्रीमलँड नावाच्या हॉटेलमध्ये. सुलेखा, कुठे निघाली आहेस? काही प्रश्न विचारायचे मला तुमच्या नातवाला. अगं पण सुलेखा, तू अशी एकटी एवढ्या रात का? तिच्या बरोबर लग्नाची पहिली रात्र साजरी करतोय का? अगं ए सुलेखा, ऐक माझं तू. सुलेखा, श्रीराम श्रीराम. मधु, तुला माहित होतं सगळं. चंद्रकांतला सांग म्हणावं प्रथम आदिनाथला घेऊन ये इकडे. सांगतो. आणि काय घडलं ते मला सगळं सविस्तर सांग. प्रिया? हाँ बोल प्रिया. दादा, सुलेखाला कळलंय. खूप तमाशा झालाय. अरे इथे वाड्यावर आली होती ती. आजोबांनाही कळलंय. दादा, सुलेखा तुझ्या हॉटेलवर यायला निघालीये. पण तिला कसं कळलं मी इथे येते? अरे आजोबांसमोर सांगावं लागलं मला. सॉरी. डोंट बी. कधी ना कधीतरी हे व्हायचंच होतं. आजोबांची तब्येत बरी आहे ना? हो. अरे पण दादा, सुलेखा तिथे येऊन. ते मी बघतो. डोंट वरी. मी करतो तुला नंतर फोन. बाय. ओके.
सुलेखाला कळलं ना? अच्छा, ही आहे जिला तू कोकणात ना घेऊन आलायस. सुलेखा, जे काही झालंय त्याबद्दल खरं तर मी तुझी माफी मागू. बस आधी. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तू माझी माफी मागतोस. कशी माफ करू मी आधी तुला? सांग ना, कशी माफ करू? अमेरिकेत तासनतास माझ्याशी गप्पा मारायचास याची माफी? की तू नेटवर एक दिवस नाही आलास तर वेडी पिशवी व्हायची मी याची माफी? मला लग्नासाठी प्रपोज केलंस तू याची माफी आधी? की मला स्वप्न दाखवली सुखाची त्याची माफी? की मला आयुष्यभर सुखात ठेवीन याचं वचन दिलंस याची माफी? कशासाठी माफ करू आधी? तू माझ्याशी एंगेजमेंट केलीस याची माफी आधी? की मला स्वप्न दाखवलीस त्याची माफी? की त्या स्वप्नांचा चुराडा केलास याची माफी आधी? सांग ना, कशासाठी माफ करू मी तुला? जे काही झालंय त्यासाठी, किंवा जे होऊ नाही शकलं त्यासाठी. सुलेखा यांची काहीच चुकी नाही. मी सांगे आमच्यामध्ये पडायचं नाही. कोण आहेस कोण तू? तिथे कोकणामध्ये दुसरा कोणी सापडला नाहीत का? की हेच धंदे आहेत तुझे? सुलेखा, डोंट यू डेअर शाउट ॲट मी. आधी असं होतं नव्हतं तेवढं सगळं प्रेम मी तुझ्यावर उधळून टाक. आणि तू एका 1.5 तापडीच्या मुलीसाठी माझा विश्वास आधी सगळं काही ठीक होईल. सगळं काही ठीक होईल. डोंट वरी. ही मुलगी काय आयुष्यभर तुला साथ देणार? ही काही सुखी ठेवणार आहे तुला नाही. आणि तू नाही या प्रश्नांची उत्तरं देण्याचाही प्रयत्न करू नकोस. तुझ्याकडे नाही आहेत, मला माहिती आहे. माझ्याकडे याची उत्तर. आपण टेन्शन घ्यायचं. आपण पुन्हा या गोष्टीवर विचार करू, शांतपणे बसून बोलू, जसं आपण आधी बोलायचो ना तसं. हे सगळं विसरून जायचं. जे काही घडलं ते विसरून जायचं आणि नवीन आयुष्यात आपण सुरुवात. ओके? and we'll be very happy together because we love each other.
नको सगळं. त्याआधी हिला इथून बाहेर काढायचं. सुलेखा आमचं लग्न झालंय, आता काही होऊ शकत नाही. तुझा अपराधी मी आहे. तू जी शिक्षा देशील ना ती मी भोगायला तयार आहे. पण शी नॉट गोइंग एनीवेअर. कशी जात नाही तेच बघते ना. प्लीज लीव. तू इथून जा. ह्या मुलीसाठी तू माझ्यावर हात उगारलास. काय झालं हो? हं? अहो अहो सांगा ना काय झालं? काय होणार आहे? पण या सगळ्याला मलाच जबाबदार धरतोय आधीच्या वागणुकीसाठी. त्याला म्हणे आपली फूस आहे. अरे आता आपली जर फूस असती त्याला अर्ध्या रात्री घराच्या बाहेर काढला असतं कधी. उगीच वाद घालतो माझ्याशी. आता एकमेकांशी भांडू नका. उगीच शब्दांनी शब्द वाढायचा आणि काहीतरी भलतं होऊन बसायचं. आधीने आपल्याला सगळ्यांनाच अंधारात ठेवलं. सगळ्यांनाच त्याच्या वागण्याचा खूप त्रास झालाय, खूप धक्का बसलाय. तर एकमेकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला एक सांगू, मला ना दुसराच संशय येतोय. काय? कुसुम वंसांनी तर काही. तिचं काय? अहो नाही, म्हणजे मी बोलले नाही तुम्हाला इतके दिवस, पण त्यांची कसली तरी अघोरी उपासना चालली आहे गेले काही दिवस. अहो आपल्याकडे वास्तुशांतीला गुरुजी आले होते ना, त्यांनीही पाहिलं. आणि नंतर जेव्हा जेव्हा आपल्या घरी यायच्या ना, त्या सारख्या आधीच्या खोलीत जायच्या. त्यांनी तर काही. माझा असल्या भाकड कथांवरती विश्वास नाहीये. अहो मग का वागतोय आधी असा? आता या प्रश्नाचं उत्तर फक्त आधीच देऊ शकतो. काही नाही, त्याला ना अमेरिकेला पाठवलं तेच चुकलं आपलं. तिथली हवा शिरली आहे डोक्यामध्ये. काय नात्यांची काही किंमतच राहिलेली नाही. तिकडे नेटवर म्हणे चॅटिंग करताना सुलेखा आवडली, तिच्याशी लग्न करतो म्हणाला. कोकणात गेला, आता ही मुलगी आवडली, हिच्याशी लग्न. काय काय पोरखळ वाटतो याला. आपला आधी तसं नाहीये. आपला आधी तसा नाही असं आपण म्हणत राहिलो आणि त्याला हवं ते करून तो मोकळा पण झाला. मला एक कळत नाही, आपण उगीच वाद घालत का बसलोय? आधी आलं की या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतील. अली अली
जाऊ शकत नाही. किती वाट पाहिली तुझी. मी आलो. मी आलो. काहीतरी घोटाळा झालेला आहे, पण त्याचा नीट अभ्यास करावा लागेल. आदिनाथला घरातून बाहेर काढणं हा त्यावर उपाय नव्हे. हो बाबा, पण शब्दाने शब्द वाढत गेला आणि हरकत नाही. चंद्रकांतला सांग, त्याला नीट समजावून घेऊन ये. त्या मुलीलाही भेटावं लागेल. काय नाव तिचं? शुभ्रा. आपल्या कुटुंबाची एक पत्रिका बनवली होती मी. त्यात आपल्या कुटुंबावर लवकरच एक गंडांतर, एक अनपेक्षित संकट येणार याची चाहूल लागली होती मला. ती मुलगी म्हणजेच ते संकट. वसुधा, काही नको. ती संकट आहे का संकटात तारणारी आहे हे पाहावं लागेल. पण सुलेखाचं काय? तिच्यावर अन्याय झालेलाच आहे. तिला एक वचन देण्यात आलं जे पाळलं गेलं नाही. तिचे शाप आपल्याला भोवतील. बाळ, या सर्व प्रश्नांची उत्तर आदिनाथला भेटल्यावरच मी देऊ शकेन. मी जे निर्णय घेईन ते तुम्हाला मान्य असतील? हो. कुठल्याही परिस्थितीला रिॲक्ट करण्याची ताकदच नाही राहिली आमच्यात. निर्णय घेणं ही तर फार दूरची बाब आहे. विश्वास ठेवा, आपल्या कुटुंबाच्या हिताचाच निर्णय घेईन मी. भाई भाई मालक झोपलेत का? हं? अरे इथे एक विचित्र गोंधळ झालाय. काय झालं आणि आता? आपले सोपान आजोबा गेले का? ते आउट हाऊस मध्येच नाही आहेत. अरे सगळीकडे शोधलं मी त्यांना, कुठेच सापडत नाही आहेत. कुठे गेले असतील ते? त्यांना शोधायला हवं रे. इथं आमची लफडी निस्तरता पुरे वाट झाली, तर त्यांना आणि कुठे शोधायचं आहे? बघू रे, नंतर बघू आपण. ते असं कसं म्हणतोस तू? तुला हे विचित्र वाटत नाही का? अरे तो माणूस गेले कित्येक महिने बिछाण्यावर पडून होता, ज्याला हलता सुद्धा येत नव्हतं. तो गायब कसा होतो? अरे साधी करंगडी उठलायची त्यांच्यामध्ये ताकद नव्हती, आणि ते स्वतःच्या पायाने चालत कसे कुठे जातील? त्यांना कोणी पळवून तर नेलं नसेल? सोपान आजोबा हो. पळवून नेणार? कोण नेणार आहे पळवून? आणि पळवून देऊन मिळणार काय त्यांना? कसं मी जरा जाऊन येतो. तू कुठे चाललास? त्यांना शोधायला? हो, पण सोपान आजोबांना नाही, आधीला. आधी आला? अरे बाबा, आला आणि गेला. पण हे बघ, तू उगाच सारखे सारखे प्रश्न विचारू नको. आधीच डोक्याचं मच्छी मार्केट झाले त्यात तू. आणि बरं विष्णू काका, ते काय बरं नाव, ते हॉटेल ड्रीमलँड कुठे आहे तर माहितीये का? वसई स्टेशन जवळ, मोठ्या पुलाजवळ. त्याचं काय? काय नाही, मी आलो. आणि भाई ती पेटी आणि कसली? सोपान आजोबांची पेटी. ती नेहमी बंदच असायची. ते मला तिला कधीच हात लावू द्यायचे नाहीत. घारीसारखी नजर असायची त्यांची. मी लाख वेळा त्यांना म्हणालो की मला त्याच्यात काय ते दाखवा, पण त्यांनी कधीच दाखवलं नाही. ती पेटी आज सताड उघडी होती. याचा अर्थ काय? याचा अर्थ काका, हे बघ, आज वाड्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा अर्थ मला तरी लागलेला नाहीये. सगळ्यात आधी आधीला शोधणं महत्वाचं. आजोबांचं बघू नंतर. तू आजवर आणखी गोंधळ घालत बसू नको. झाला गोंधळ तेवढा पुरे. अरे पण माझं बास आता विष्णू काका, बास.
डॅम. काय रे खेरड्या? डोळे कान फुटले काय रे तुझे? ए बघतो काय असा? चल रस्त्यातल्या बाजूला त्याचं गाडी घेऊन जाईल अंगावरनं. अरे मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. काय 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 बडबडतोयस काय? त्रास झाला का? नरकासारखी गेली साठून. आता माझी वेळ आली आहे, आपली वेळ आली आहे. तू ओळखलंस मला? नॉनसेन्स. जाऊ नकोस. मला तुला काही सांगायचं आपल्याचा अर्थ मला सांगायचा आहे. तुला ही स्वप्न सतावतात याचा अर्थ मी सांगू शकतो. काय?